वैताग आले मला घरात खरंच. मला लेकरू कळत नाही, माझी चुकी आहे का? होईन ना मला आज उद्या लेकरू 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 नसलं म्हणजे काय बाईचं जिनं काय दिसतं म्हणजे हे लोकांनी काय समजलंय काय माहिती. का असं असतं कुठं जेव्हा बघत तेव्हा मला नवरा भांडते, सासू भांडते, सगळे मला बोलते. होईल कधी ना कधी, होईल कसं ना कसं. थोडं समजून घेतलं पाहिजे ना घरच्यांनी पण. आजपासून हाय नाही सगळं हिला तू बघायचं काय. खाणं पिणं सगळं तिचं तू बघायचं. तिचं सगळं काय तू बघ. काय झालं मला 4 दिवस सांभाळते की मी सगळंच बघते, असं मीच बघायला घरातलं. 4 दिवस नाही बाई, काय काय आमची तुझ्या नाकावर टिचून आणली. माना कटेचून आणली म्हणजे मला नाही समजलं, काय म्हणतात आई? ती लग्न करून आणले मी. अगं ते उचल ना, ते उचल की. डोळ फुटल्यावानी तसंच झाडू मारीत सुटली. उचलायच लागले होते. काय उचलायला लागली? कुठले काम तर मनाने सुधरत नाही तुला नीट. जरा ध्यान धरून काम करते. चप्पल खाली टाक. पॅशेस मध्ये काय काय राड आहे ते घालत. स्वयंपाक करायचा राहिला, काम करी ती. एकतर साऱ्या मुळीला गौर घालायचा आणला, व्हायना मूल बाळना काय व्हायना. कवर तुला हे करायचं ग. ते झाडू तरी कसा मारती? जरा शेजवार नीट मार की. काय शिकवलं तरी तुला? असा घे हिथून. हा घ्यायच लागले होते आई. जाऊ तुम्ही घरात, मी घेते झाडू. काय स्वयंपाक करून दे, मला चहा बनवून दे पटकीने. आणि हे उचल आधी. अगं हे उचलून ठेव, नंतर झाडू मार. म्हाताऱ्या माणसाने अशी अशी काय करीत सुटते? हे उचलून ठेव आधी हे सगळं. कुठेतरी योग झाडू मारीत तुला गावभर झाडू मारायला दिले कसं करशील? हिथं योग तिथं योग तिथं योग. सगळा पसारा उचलव, झाडू मार, मला चहा बनवून दे. आणि जरा बघायचं खाली बघ, खाली नजर टाक. आले मी चहा बनवून देते. हे राहिलं का आता? अर्धे अर्धे काम सोडती. अहो नंतर झाडे, तुम्हाला पहिले चहा देते. तुम्हाला ताण लागली ना, चहा आणि पाणी, आणि पाणी घेऊन आले. थांबा. सगळे काम अर्धे सोडून चहा बनवाय गेली आणि पाणी बनवाय गेली. काम याय ना, धंदा याय ना नीट. नुसतंच तसल्या चुकारी मुकारीचं आणून ठेवले पोरांनी. हे काय सारखं मोबाईल पाहत बसती, रील्स काय ती म्हणते ते आपल्याला तर येत नाही. सुनत शायनिंग सूर भेटली, एवढाले मोबाईल वापरती. घरातले काम म्हटलं की सांगावं लागतात. हे नाही सांगावं लागत तिला. किती केलं तर काय हे असलं. जरा चहा. अगं काय तू दूध टाकलं का नाही? असं कसं आहे? असला चहा बनवत्यात? तुझ्या आईने हे शिकवलं? हे शिकवलं का तुला? नाही, तुझं जरा रिमांड पोरगा आल्यावर रिमांड काढायला पाहिजे. तू जागेवर येशील. हे चहा ने आणि कॉफी बनवून आण. मला चहा नाही पाहिजे, माघारी ने कॉफी आण बनवून. तुला असं राबून घेतल्याशिवाय तू जागेवर येत नाही. ते तसं तू आणता अजिबात करे जाऊ नको फुटल्यावानी. लय वैताग आले मला घरात खरंच. मला लेकरू कळत नाही, माझी चुकी आहे का? होईन ना मला आज उद्या लेकरू 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 नसलं म्हणजे काय बाईचं जिनं काय दिसतं म्हणजे हे लोकांनी काय समजलंय काय माहिती. का असं असतं कुठं जेव्हा बघत तेव्हा मला नवरा भांडते, सासू भांडते, सगळे मला बोलते. होईल कधी ना कधी, होईल कसं ना कसं. थोडं समजून घेतलं पाहिजे ना घरच्यांनी पण. दमाने उतर. हा बरं झालं गो, छान झालं, बरी आली. अरे अरे आशीर्वाद असा बाया. बरं झालं माझ्या मुलाचं मूलबाळ तरी वाढण, वंशाला दिवा वाढण. बरं झालं आज लई छान काम केलं गय बाई, तू लई छान काम केलं. बरं झालं माझ्या वंशाचा दिवा तर वाढण ना. हा तिला घरात ठेवून ठेवून काय काम व्हायना, धंद व्हायना, डोक्याला ताप करते उगाच. बस कुठे येते घरात असन. तिचं काय टेन्शन पडलंय तुला? मी आहे ना. तिचं टेन्शन घ्यायचं नाही, फ्री मध्ये राहायचं. काय आपलं घर सांभाळायचं, माझ्या मुलाला सांभाळायचं, वंशाला दिवा द्यायचा बस. आत्या पण ती कुठे आहे? अगं तिचं कशाला टेन्शन घेते? मी आहे ना तुला. तिचं टेन्शन घेऊ नको, तू फ्री मध्ये राहा. तू खुशी मध्ये माझ्या मुलाला ठेव बस. एवढीच माझी खुशी आहे. माझं मुलगा खुशीत ठेव. आणि तू काय काम करायचं ना, मी तिच्याकडून काम करून घेते. तेव्हा काली डोळ पुढीत आहे का? काय झालं?
छान ना. चहा आण तिला, माझी भाशी आली. आणते ना मग, बनवायच लागले ते. आवाज आला म्हणून आले बाहेर. मला कसला आवाज यायला लागला मला ऐकव. तुला आवाजाकडे काय कान द्यायची गरज आहे? आणायला लागले होते ना मला. तू तुझे काम करीत राहा. आताच पोरगी आणली घरी आणि लगेच तिच्या देखता काही नकोय. आणि पुरीला उगाच काहीतरी आडवं तिडवं नकोय. माझ्या पुरीला फुलावाने सांभाळायचं. सांभाळायचं म्हणजे? मग मी लग्न करून आणलंय तिला. आजपासून हाय नाही सगळं हिला तू बघायचं. काय खाणं पिणं सगळं तिचं तू बघायचं. तिचं सगळं काय तू बघ. काय झालं मला 4 दिवस सांभाळायला? सांभाळते की मी, सगळंच बघते. असं मीच बघायला लागले घरातलं. 4 दिवस नाही बाई. काय काय आमची तुझ्या नाकावर टिचून आणली. माना कटीसून आणली म्हणजे? मला नाही समजलं. काय म्हणतात आई? ती लग्न करून आणली मी. लग्न करून आणली ती मी. लग्न तुम्ही माझ्या संग लग्न केले ना, परत तिच्यासोबत पण. त्याला काय होतं मग? त्याला काय होते म्हणजे? तू याच्याने काय व्हायना म्हणून तर मला आणली. माहिती काय होईना म्हणजे? काय कोणी काय बघायला गेलं का? कोण होतंय का नाही होते ती? आता एवढे वर्ष झाले तर काय नाही झालं. मग तुम्ही दुसरी बाई करून आणली का? हा मग काय हा म्हणताय अहो? तुम्हाला माहिती का? काय माहिती का? लय दुःख झालं का तुला? तू कामावर कायचे बघ तुझे. जर एवढंच दुःख झालं असतं तर आता पण काय झालं असतं. हा जा तिला चहा बनव काय तर खायला आहे काय. आता मला चक्कर येते. चुकर येते तुला? हो. तिथं बस खाली. जा तिला चहा बी बनवून आण. तशी बघू नको. चहा बी बनवून आण तिला. जरा बस तू. ती चहा बी बनवून आणती. तिला चहा बनवायला लावली. आणि सगळं तिच्याकडून करून घ्यायचं. अजिबात तिला भ्यायचं नाही. मी आहे. तू बी गावभर फिरायचं नाही. काय दोस्त मित्र काय सुद्धा बघायचं नाही. पुरीकडे लक्ष द्यायचं. हा माझी पोरगी नाजूक आहे एकतर. हा तिकडे गावभर फिरू नको. आणि हिला का नाही सगळं हिला लागन तेवढं सगळं आणून द्यायला लाव. फ्रूट काही जे कमी पडन ती तू घरात आणून द्यायचं. तिला तिच्या हाताखाली करायला लावते मी. नाही आता तिची लय काळजी घ्यावं लागन. तिला आता काजू बदाम म्हणते आणून देतो ना मी. आणि तिला मी सगळं घरातलं करायला लावते. हिला काय काय खायला जेवढे फळ फ्रूट लागते तेवढे तू आणून द्यायचे. गावभर हिंडू नको. गावात जाऊ नको. पोरण दोस्त बघू नको. पोरीची काळजी घे. नाही नाही आता जातो गावात. तिला काजू बदाम फ्रुट्स घेऊन येतो जरा. हा आणि तिने बघ मरून पडली का काय? मी बघते तिला थांब बघतो. आतमध्ये मरून पडली. अजून किती उशीर झाला आली? अजून चहा घेऊन आली का? हा ना. त्याच्यासाठी मी तुला सांगितलं की दुसरी बायको डायरेक्ट करून घेऊन ये. म्हणजे माझ्या डोक्यावरचं वजन खाली येते. मी आले ती चहा झाली का बघून येते. आता तू हॅप्पी आहे ना हे सगळं बघून? कशाची हॅपी आहे मी. का रे काय झालं? बघा ना ते कसे बघितले माझ्याकडे. आता भरपूर काय बोलतात ते मला. तिचं नको टेन्शन घेऊ तू. तिला आहे बघायला आहे ना. तुम्ही माझ्यापाशीच राहत जा. परत ते काही बोलन. अरे मी जरी बाहेर गेलो तरी पण आहे ना तुझ्यापाशी. त्यांना काय कळणार आहे? तिला काय कळणार रे? तिला पोचलेली बाई आहे. ती बघ कशी सरळ करते तिला आता. मला भीती वाटते. तुम्ही नका जाऊ कुठं. तुम्ही माझ्यापाशीच बसा. काय टेन्शन घेऊ नको. मी कुठंच जात नाही तुला सोडून. तुम्ही जाऊच नका. तिला बघून आलो मी. 1-2 मिनिट थांब. अगं बाय हिथं पसरली का काय? तिला मी चहा बनवायला लावलं होतं. काय झालं ग? तंबुरा फोगला काय तुझा? चहा बनव म्हणले ना तुला. हा आणि तू खुशाल पसरली का? पसरली चहा बनव ना. झाले का तुझे काम? फुगली वाटतं तंबुरा फुगला. हिचा ढेकणावाने फुगली काय नाही. म्हणजे हिलाच अशी कवर पोषित राहावा घरात. आपण काय लेकरू होत नसलं तुम्ही काय करणार का? मला सांगा बरं. लेकरू होत नसन म्हणजे? मला कळलं पाहिजे. तुम्ही नाही का आई आहेत? आईला कळलं पाहिजे. आई आहे म्हणून तुला आज मी 6 वर्ष झालं जपते आणि तुला घरात ठेवली. आता त्याने दुसरी करून आणली. गपचीप असला हाट करायचा नाही. असलं झोपायचं नाही. तुला दोघांचं बी बघायचं आणि माझं बी बघायचं. बस तुझं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला लेकरू नसलं. 6 वर्षे जपली. लग्न करून सगळे तुझे नखरे सगळे पोचले. तुला डाग दागिनं सगळं पोचलंय. सगळं केलंय. आता तू आहे ना घरातलं सगळं त्यांचं कामाधंद्याचं बघायचं. तू असं फुगून नाही बसायचं. उठ तिला चहा बनव पुरीला. कुशाल बसली ढेकणावाने फुगून. तुला काय झालं तसलं थोबाड फुगवायला? आणि तसले बघती राग ती. हे तिला समजावून बघ नाही तर निघून सोड. हे कशाला घरात उगाचच असलं खेळ द्या. जातो तिला बोलतो मी. हा ती पोरगी बाहेर आलेली तिची दक्षता घ्या. तिला असं फुगायचं असेल तर लवकर निघून सोड. तुला जर असले नाटकं करायचे असले ना नाटकं बंद कर बरं का. हे असले नाटकं करायचे असले ना तुला घरात राहू नको बरं का तू. काय नाटक केलं तुम्ही? हा मग आता तुला मला दाखवणार. म्हणलं तुम्ही दवाखान्यात चला म्हणून आपण चेक वगैरे करू म्हणून.
कुणाला प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही लग्न करून दुसरी आणली बायको. माझा थोडा विचार सुद्धा तुम्ही केला नाही. 6 वर्ष झालं आपल्याला. मी तुम्हाला किती दिवस मध्ये पण चला दवाखान्यात जाऊन येऊ आपण, बघू काय झालंय काय नाही ते. म्हणजे लेकरबाळ होत नसले की तुम्ही लगेच म्हणजे बाहेर ना काय असं लेकरबाळ होत नसून तिला हाकलून द्यायचं का घरच्या बाहेर? तुला हाकलली नाही अजून मी घराच्या बाहेर. आताच आई म्हणलं हाकलून दे तिला म्हणून नको ठेवू म्हणून. किती जाच करतात तुम्हाला माहिती का मला? तुम्ही सुद्धा आम्हाला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडे. तुम्ही माझा नवरा आहे, तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही माझ्यासोबत, माहिती का? मला वाटलं तुम्ही तर मला घेता समजून म्हणून. मला असं वाटतं असं वरडते पण नवरा तरी चांगलं आहे ना माझा, घेईन मला आज नव्हत्या समजून. आणलं तर अनाथ आश्रमातून लिकरू आणलं असतं ना आपण, काय ना काय केलं असतं ना. आज सोडून तू लगेच मला सोडून देणार का? एवढं सगळं माझं घरदार सगळं मी माझ्या आई वडिलांना सोडून ह्यासाठी आले का? पण आता ते सोड, झालेल्या गोष्टी सगळ्या सोडून दे. तिला आणलंय ना आता तिला जपायची जबाबदारी कुठं जाऊ तुझी. आता? मी कुठं जाऊ मला ते सांगा तुम्ही. तिला आणलं तुम्ही ठीक आहे, मग मी कुठं जाऊ ते सांगा, मी जाते निघून. तुम्हाला शोभतंय का हे सगळं? हे असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही माझ्यासोबत, माहिती का? तुझ्यासाठी का आयुष्य मी घालवलं तुमच्यासाठी. मी कुणाचा विचार नाही केला, माझ्या घरच्यांना सुद्धा मी बोलत नाही शब्दांनी, सांगत सुद्धा नाही काय चाललं इकडे काय नाही ते. किती दिवस म्हणते चला आपण दवाखान्यात जाऊ, सगळे चेकअप करू, सगळ्या गोष्टी करू आपण. एकदम तुम्ही माझ्यासोबत बाहेर नाही आले त्या आईचं ऐकून. तुम्हाला काय माहिती मला लिकरू होते नाही होते ती कुणात प्रॉब्लेम तुम्हाला माहिती का? कधी माणसानं चौकशी करायची मग कुठली गोष्ट करायची असती. तुम्हाला काय तुम्ही आणली दुसरी बायको, मी कुठं जाऊ आता? मी कुणाकडे बघू? मला आहे का कोणतरी? एवढा विश्वास होता माझा तुमच्यावरती, तुम्ही माझा विश्वासघात केलाय, माहिती का? तुला वाटतंय का मी लग्न केलं तिच्यासोबत? वाटते का मी तुम्ही तिला समोर डायरेक्ट घेऊन आलात माझ्या? तू किती बघितलं जीव आहे नाही? मला तुमच्यावर, तुम्हाला माहित नाही का? तू बघितलं नाही का त्याच्या गळ्यात मंगळसूत्र काय आहे का नाही? उगं ती आई होती बाहेर म्हणून मी काय बोललो नाही. खरं सांगतो तुम्ही? मग मला नाही खरं वाटत या सगळ्या गोष्टी. आई आज नाही तर उद्या तुमच्या आई लग्न करून टाकतात तुमचं, माहिती आहे दुसरं मला लेकरू होय नाही म्हणून. असंही ते माझ्या ह्याच्यावरच बसलेले आहेत मला मारायलाच. लग्न वगैरे मी काय केलं नाही. जर तुला एवढंच वाटतंय ना तर आपण तिला माघारी सोडून येऊ. आणि राहिला विषय दवाखान्याचा, तर दवाखान्यात सुद्धा जाऊ. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते अहो, दुसरं लग्न करून काय होणार आहे? काय गॅरंटी आहे की तिला तरी होईल मला तरी होईल म्हणून? हा, वंशदिवा असतो म्हणजे काय तुम्ही काही करणार का? मी पण एक मुलगीच आहे ना, मला पण एक शरीर मायागत, मला पण काहीतरी वाटतं ना, मला पण तण आहे म्हणे सगळ्या गोष्टी आहेत ना, मला पण वाटतं तुमच्याबद्दल काही ना काय. तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहेच कोण मला? आणि तुम्ही जर माझ्या संग असं वाटलं तर माझं कसं होईल बरं? थोडं तरी समजून घ्यावं, असं नका करू माझ्यासोबत, माहिती का? कुठं जाणार मी तुम्हाला सोडून? चल त्यांना आपण हे सगळं सांगू.